तर नमस्कार सर्वांना. आपण आज मासिक गर्भवृद्धिक्रम याबद्दल शिकणार आहोत आणि यामध्ये जे काही श्लोक आहेत त्याचं रेसिटेशन आणि त्या श्लोकाचं पूर्ण स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला बघायचे एकूण श्लोक आहेत 18. त्यातले 9 दिलेत सुश्रुत ऋषींनी आणि 9 दिलेत चरक ऋषींनी. ते सगळे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिल्या महिन्यामध्ये काय सांगितलं आहे? प्रथम मासी कललः जायते. तर पहिल्या महिन्यामध्ये सुश्रुत ऋषींनी सुश्रुत शारीरिक स्थानी या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जो पहिल्या महिन्यामध्ये गर्भ जो आहे तो कलल स्वरूपाचा असतो. कलल स्वरूपाचा म्हणजे कसा? तर कलल स्वरूपाचा म्हणजे त्या गर्भाला एक विशिष्ट स्वरूप नसतं, त्याला एक विशिष्ट साईज नसते, शेप नसतो, आकार नसतो त्याला विशिष्ट. त्यामुळं तो मांसाचा गोळ्यासारखा तो आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्यांनी सुश्रुत ऋषींनी सांगितले की प्रथम मासिक कललम जायते, म्हणजे पहिल्या महिन्यात तो जो गर्भ आहे तो मांसाच्या गोळ्यासारखा आपल्याला दिसून येतो, असं त्यांनी त्यांच्या सुश्रुत शारीरिक स्थानी ग्रंथामध्ये सांगितलं आहे. त्यामध्ये सुद्धा 3रा अध्याय 15व्या श्लोकामध्ये त्यांनी हे सांगितलं आहे. आता आपल्याला बघायचं चरक ऋषींनी काय सांगितलंय. तर श्लोक असा आहे: स सर्व गुणवान गर्भत्वमापन्न प्रथमे मासी समुचितः सर्वधातु कलशीकृतः खेटभूतो भवत्यव्यक्तविग्रह सदसदभूतांगवायव. आणि हा त्यांनी त्यांच्या चरक शारीर स्थान या ग्रंथामध्ये लिहिला आहे, जो की 4व्या अध्यायामध्ये आणि 9वा श्लोक हा आहे. तर यामध्ये त्यांनी काय सांगितले? तर पहिल्या महिन्यामध्ये जो गर्भ असतो तो काय करतो? पहिल्या महिन्यामध्ये गर्भ जो आहे तो सगळ्या धातूंना कलुषित करतो. कलुषित म्हणजे दूषित करतो, आणि दूषित करून शेवटी त्याचं जे स्वरूप आहे ते कफ स्वरूपामध्ये तो ते धातूंना कफ स्वरूपामध्ये आणतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की जे काही त्यांचं अंगप्रत्यंग आहे त्या बाळाचं किंवा त्या गर्भाचं जे काही अंगप्रत्यंग आहे ते तिथं स्पष्ट दिसत नाही आपल्याला, म्हणजे अव्यक्त असतं ते. आणि ह्या महिन्यामध्ये आपण सांगू शकत नाही की ते जे गर्भ आहे ते गर्भ पुरुष आहे किंवा स्त्री आहे, म्हणजे आपण यामध्ये लिंगाचं जे आहे ते ओळख करू शकत नाही या पहिल्या महिन्यामध्ये, असे या चरक ऋषींनी त्यांच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. तर आता अशा प्रकारे पहिल्या महिन्यासाठी 2 श्लोक होते, जे की एक सुश्रुत ऋषीने सांगितलं आहे आणि एक चरकांनी सांगितलं आहे. ते दोन्ही श्लोक आपण पाहिलेत. आता दुसऱ्या महिन्यासाठी कोणते श्लोक आहेत आणि त्याचा अर्थ काय ते आपण समजून घेऊ. तर दुसऱ्या महिन्यामध्ये सुश्रुत ऋषीने काय सांगितले? द्वितीय शीतोष्मानील अभिप्रपच्य मानाना महाभूताना संघातो घनं संजायते यदि पिंड पुमान स्त्रीचेत पेशी नपुंसकम चेद अर्बुदमिती. हा जो श्लोक आहे हा सुश्रुत ऋषीने सांगितला आणि त्यांच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 15वा हा श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये सुश्रुत ऋषींनी काय सांगितले? तर त्यांनी असं सांगितलं आहे की दुसऱ्या महिन्यामध्ये जो गर्भ आहे तो वात, पित्त आणि कफ यांच्यामुळे त्या गर्भाला एक घनत्व प्राप्त होते. घनत्व म्हणजे घनस्वरूप प्राप्त होतं, आणि घनस्वरूप म्हणजे जडत्व प्राप्त होतं त्याला एक. आणि मग त्याला एक आकारसुद्धा निर्माण होतो. जर त्याचा आकार पिंडासारखा असेल तर तो जो आहे तो गर्भ जो आहे तो आपण पुरुष मानतो, आणि जर त्याचा आकार जर पेशीसारखा असेल तर जो गर्भ आहे तो आपण स्त्री मानतो, आणि त्याचा जर आकार अर्धगोलासारखा असेल तर आपण त्या गर्भाला नपुंसक मानतो. मग आपण असं समजून घेऊ शकतो या महिन्यामध्ये आपण की लिंगाचं ओळख करू शकतो. लिंगाची जी ओळख आहे ती आपण दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे दुसऱ्या महिन्याच्या शेवटी आपण करू शकतो, असं सुश्रुत ऋषींनी सांगितलं आहे. आता ह्याच प्रकारे चरक ऋषींनी सुद्धा सांगितले. चरक ऋषींनी काय सांगितले ते बघू. द्वितीय मासी घनः संपग्नते पिंडः पेशर्भूदवा तत्र घनः पुरुषः पेशी स्त्री अर्बुदम नपुंसकम. आता ह्या श्लोकामध्ये चरक ऋषींनी सुद्धा सुश्रुत ऋषींसारखं सांगितलं आहे की दुसऱ्या महिन्यामध्ये त्या गर्भाला घनत्व प्राप्त होते. जर पिंड स्वरूपात असेल तर त्याला आपण पुरुष मानतो, जर पेशी स्वरूपात असेल तर आपण त्याला स्त्री मानतो, आणि जर अर्धगोलासारखं असेल तर त्याला आपण काय मानतो? त्या अर्धगोलासारखं स्वरूप असेल त्या गर्भाचं तर त्याला आपण काय मानतो? नपुंसक मानतो. अशा प्रकारे चरक ऋषींनी त्यांच्या चरक शारीर स्थान या ग्रंथामध्ये 4वा अध्याय 10व्या श्लोकामध्ये हे आपल्याला सांगितलं आहे. तर
हे झालं दुसऱ्या महिन्याचं. आता आपण तिसरा महिना बघू. तर आता तिसऱ्या महिन्यामध्ये काय सांगितलं आहे, कोणकोणते श्लोक दिलेत सुश्रुत ऋषीने आणि चरक ऋषीने ते आपण बघू. तर तिसऱ्या महिन्यामध्ये सुश्रुत ऋषीने सांगितलं आहे की तृतीय हस्त पादशिरसा पंचपिंडका निर्वंतते अंगप्रत्यंग विभाग सूक्ष्मो भवती. आणि हे जे आहे सुश्रुत शारीरिक स्थानामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तिसरा अध्याय 15वा श्लोक आहे. तर यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तिसऱ्या महिन्यामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाला हस्त पाद शिरसा म्हणजे 2 हात 2 पाय आणि 1 शिर असं मिळून 5 पिंड तयार होतात. म्हणजे याला 5 पिंड त्यांनी उपमा दिली आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की या महिन्यामध्ये काही अंगप्रत्यंग तयार होतात जे की सूक्ष्म स्वरूपात आपल्याला दिसतात. म्हणजे काही अंगप्रत्यंग म्हणजे वेगवेगळे अंग अवयवसुद्धा इथं तयार होतात आणि ते काही सूक्ष्म स्वरूपात असतात असं त्यांनी त्यांच्या श्लोकांद्वारे सांगितलं आहे. आता चरक ऋषीने काय सांगितलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तृतीयमासी सर्वेंद्रियाणि सर्वांगवयाश्च योगपद्यनाभिनिर्वर्तते. तर तिसऱ्या महिन्यामध्ये चरक ऋषींचं असं म्हणणं आहे की सगळे इंद्रिय तयार होतात, सगळे अवयव तयार होतात आणि ते एकाच वेळी तयार होतात असं त्यांचं म्हणणं आहे. अशा त्यांनी या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे, जो की चरक शारीरिक स्थान या ग्रंथामधला आहे आणि 4था अध्याय 11वा श्लोक हा आहे. तर अशा प्रकारे आपण जो तिसरा महिना आहे तो तिसरा महिनासुद्धा पाहिला. आता 4थ्या महिन्यामध्ये काय होतं आहे ते आपण जाणून घेऊ. तर आता आपल्याला बघायचं आहे 4थ्या महिन्यामध्ये काय होतं आहे. 4थ्या महिन्यामध्ये सुश्रुत ऋषीने काय सांगितलं आहे. चतुर्थे सर्वांग प्रत्यंग विभाग प्रव्यक्तो भवती गर्भहृदय प्रव्यक्ती भावचेतना धातुरभिव्यक्तो भवती. आणि या श्लोकामध्ये सुश्रुत ऋषीने काय सांगितलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की 4थ्या महिन्यामध्ये सगळे जे अंगप्रत्यंग आहेत ते आपल्याला दिसायला लागतात. प्रव्यक्तो म्हणजे त्या व्यक्त होतात, जे की असं आपण समजू शकतो. म्हणजे चतुर्थे सर्वांग प्रत्यंग विभाग प्रव्यक्तो म्हणजे 4थ्या महिन्यामध्ये सगळे अंग आणि त्यांचे प्रत्यंग जे आहेत ते सगळे आपल्याला इथं प्रव्यक्त होतात म्हणजे व्यक्त होतात. आणि नंतर काय होतं तर गर्भहृदय जो आहे म्हणजे गर्भाच्या हृदयाला एक गर्भहृदय जो आहे तो सुद्धा प्रव्यक्त होतो. प्रव्यक्त म्हणजे तो सुद्धा व्यक्त होतो, आपल्याला तिथं तो दिसू लागतो. भावचेतना धातुरभिव्यक्तो भवती म्हणजे त्या गर्भाच्या हृदयाला भावना येते, चेतना येते. चेतना जो धातू आहे तो तिथं प्रव्यक्त होतो, तो सुद्धा आपल्याला तिथं जाणवायला लागतो. म्हणजे जो गर्भ आहे त्या गर्भाच्या हृदयाला स्पंदने आपण त्या हृदयाची जाणू शकतो. आणि या 4थ्या महिन्यामध्ये जी माता असते ती माता दोहृदयिनी असते. म्हणजे तिला 2 हृदय असतात आणि आपण या महिन्यामध्ये त्याला डोहाळेसुद्धा म्हणतो. डोहाळे म्हणजे काय तर ते जे बाळ आहे ते बाळ त्याच्या मातेकडं त्याच्या जी इच्छा आहे ते इच्छा प्रकट करत असतं आणि जर या इच्छा पुरवल्या तर बाळ जे आहे ते खूप वीर्यवान बनतं आणि जर ह्या इच्छा नाही पुरवल्या तर बाळामध्ये व्यंग निर्माण होतो. म्हणजे पुढं जाऊन त्या बाळाला खूप अडचणीचा सामना करावा लागेल असं तिथं दिसतं. आणि हे अशा प्रकारे सुश्रुत शारीरिक स्थान या ग्रंथामध्ये सुश्रुत ऋषींनी तिसरा अध्याय 15व्या श्लोकामध्ये हे सांगितलं आहे. आता चरक ऋषींनी काय सांगितले ते आपण बघू. चतुर्थे मासी स्थिरत्वमापद्यते गर्भः. आणि असं जे आहे ते चरक ऋषीने सांगितलं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 4थ्या महिन्यामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाला स्थिरत्व प्राप्त होते, म्हणजे स्थिरता प्राप्त होते त्या गर्भाला, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? चरक ऋषीचं. त्यांनी चरक शारीरिक स्थानामध्ये सांगितलं आहे आणि 4था अध्याय 20व्या श्लोकामध्ये हे त्यांनी सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण 4था महिनासुद्धा पाहिला. आता 5व्या महिन्यामध्ये काय होतं आहे, कशी गर्भाची वृद्धी होते ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण आता 5व्या महिन्याचा श्लोक बघू. पंचमे मनः प्रतिबुद्ध्यत्तर भवती. तर सुश्रुताच्या मते 5व्या महिन्यामध्ये गर्भाला जाणीव निर्माण होते. तर जाणीव कशाबद्दल तर त्या गर्भाला मातेचा स्पर्श जाणवू लागतो, त्या गर्भाला बाहेरचा जो आवाज आहे तो सुद्धा जाणवू लागतो आणि त्या गर्भाला प्रकाशाबद्दल सुद्धा प्रकाश जो आहे त्या प्रकाशाची सुद्धा जाणीव व्हायला लागते. तर
हा जो 5वा महिना आहे, हा 5वा महिना मानसिक विकासासाठी खूप महत्त्वाचा असतो, असं सुश्रुत ऋषींनी सांगितलं आहे. तर चरक ऋषींनी काय सांगितलं आहे ते पण बघू. पंचमे मासी गर्भस्य मांसशोणितोपचयो भवत्याधिक अन्येभ्यो मासेभ्य. तर 5व्या महिन्यामध्ये गर्भामध्ये सगळ्यात जास्त मांस आणि रक्त याचं वाढ होत असते. म्हणजे इतर महिन्यामध्ये इतकी वाढ कधीच होणार नाही, ती 5व्या महिन्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. म्हणजे मांस आणि जे शोणित आहे, शोणित म्हणजे रक्त आपण म्हणतो, हे सगळ्यात जास्त या 5व्या महिन्यामध्ये वाढतं, असं चरकांच्या मते आहे. त्यांनी हे चरक शारीरिक स्थान या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, जो की 4था अध्याय आहे आणि 21वा श्लोक आहे. अशा प्रकारे आपण 5वा महिनासुद्धा कंप्लीट केला आणि आता आपण 6व्या महिन्याकडे जाणार आहोत. तर 6व्या महिन्यामध्ये सुश्रुत ऋषींनी काय सांगितलं आहे ते बघू. षष्ठे बुद्धीही, म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की 6व्या महिन्यामध्ये गर्भाला बुद्धी प्राप्त होते. म्हणजे जी बुद्धी आहे ते बुद्धीचं निर्माण 6व्या महिन्यामध्ये होतं, असं सुश्रुत ऋषींचं म्हणणं आहे. त्यांनी हे सुश्रुत शारीरिक स्थान या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, जे की 3रा अध्याय आहे आणि 28वा श्लोक आहे. तर चरकांनी काय सांगितलं आहे ते पण बघू. षष्ठे मासी गर्भस्य बालवर्णोपचयो भवत्याधिक अन्येभ्यो मासेभ्य. तर चरकांच्या मध्ये 6व्या महिन्यामध्ये गर्भाला बल आणि वर्ण प्राप्त होतं आणि हे जे आहे हे बाळाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं असते, असं त्यांनी चरक शारीरिक स्थान या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, जो की 4था अध्याय आणि 22वा श्लोक आहे. अशा प्रकारे आपण 6वा महिनासुद्धा पाहिला. आता 7व्या महिन्यामध्ये काय होतं आहे ते सुद्धा आपण बघू. तर आपल्याला 7व्या महिन्याचा श्लोक बघायचा आहे. सुश्रुतांच्या मते सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभाग प्रव्यक्ततरः. तर 7व्या महिन्यामध्ये सर्व अंग आणि त्यांचे प्रत्यंग किंवा त्यांचे विभाग सगळे जे आहेत ते अधिक स्पष्ट दिसायला लागतात त्या गर्भामध्ये. अधिक स्पष्ट का म्हटलं आहे, कारण याआधी आपण 4थ्या महिन्यामध्ये पाहिलं होतं की सर्वांग प्रत्यंग हा शब्द तिथे आला होता. म्हणजे तिथं आपल्याला सूक्ष्म थोड्या प्रमाणात दिसायला सुरुवात झाली होती त्या 4थ्या महिन्यामध्ये. परंतु या 7व्या महिन्यामध्ये काय होतं की ते जे आहेत ते अधिक स्पष्ट आपल्याला दिसायला लागतात. तर असं सुश्रुतांचं म्हणणं आहे. त्यांनी हे सुश्रुत शारीरिक स्थान या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, जो की 3रा अध्याय आहे आणि 28वा श्लोक आहे. आता चरकांनी काय सांगितलं ते आपल्याला बघायचं आहे. सप्तमे मासी गर्भः सर्वैर्भावैराप्यायते. आणि आता चरकांच्या मते 7व्या महिन्यामध्ये गर्भाला सर्व भाव प्राप्त होतात. म्हणजे सर्व जाणीव झाली त्याला, इतर भाव झाले ते सगळे त्याला तिथं त्या जाणीव त्याची व्हायला लागते. आणि त्यांच्या मते जर या महिन्यामध्ये जर बाळ जन्माला आलं तर ते बाळ व्यवस्थित जर काळजी घेतली तर ते बाळ जगू शकतं, असं यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे आपण 7वा महिनासुद्धा पूर्ण केला आहे. 7व्या महिन्याचा श्लोकसुद्धा पूर्ण केला आहे आणि आता आपल्याला 8व्या महिन्याचा श्लोक बघायचा आहे, तर ते आपण बघू. तर आपण 8व्या महिन्याचा श्लोक बघू. सुश्रुताच्या मते अष्टमे स्थिरी भवतोज्ज, म्हणजे 8व्या महिन्यामध्ये जो ओज आहे तो अस्थिर असतो. अस्थिर कशा प्रकारे असतो तर तो चरकांनी सांगितला आहे, तो आपण बघूयात. तर चरकांच्या मते अष्टमे मासी गर्भस्य मातृतो गर्भतस्य माता रसहारिणीभिः संवाहिनीभिर्मुहुर्मुहुरोजः परस्परत आददाते गर्भस्या संपूर्णत्वातः. तर असा चरकांनी त्यांच्या चरक शारीरिक स्थान या ग्रंथामध्ये सांगितला आहे, जो की 4था अध्याय 24वा श्लोक आहे. तर यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की 8व्या महिन्यामध्ये ओज कसा असतो, अस्थिर असतो. आणि अस्थिर असताना हा जो ओज आहे हा जर आईकडं असला तर बाळ ओजरहित असते आणि जर बाळाकडं असला तर आई ओजरहित असते. म्हणजे या महिन्यामध्ये प्रसूती झाली तर जर ओज आईकडं असेल तर बाळ मरतं, म्हणजे बाळा जिवंत राहू शकत नाही. आणि जर बाळाकडे असेल तर आईच्या जीवाला धोका असतो. म्हणजे
हा महिना जो आहे हा महिना अत्यंत कठीण असतो आईसाठी आणि बाळासाठी असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे आहे चरकांनी त्यांच्या चरक शारीरस्थान या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. अशा प्रकारे आपण 8वा महिनासुद्धा पूर्ण केला. आता 9व्या महिन्यामध्ये काय सांगितलं आहे, गर्भाची वृद्धी कशा प्रकारे होते 9व्या महिन्यामध्ये, ते आपण लगेच पाहू. तर 9व्या महिन्याचा श्लोक सुश्रुत ऋषीनुसार नवमदशमैकादश द्वादश नामन्य तस्मिन् जायते अतो अन्यथा विकारी भवती. तर या श्लोकामध्ये सुश्रुत ऋषी सांगतात की जी प्रसूती आहे, गर्भाची प्रसूती जी आहे ती 9वा महिना, 10वा महिना किंवा 11वा 12वा महिना या महिन्यामध्ये झाली तर ती जी गर्भाची प्रसूती आहे यामध्ये कोणतीही विकृती निर्माण होत नाही. परंतु जर 9वा 10व्या महिना किंवा 11व्या 12व्या महिन्यात जर प्रसूती झाली नाही तर त्या गर्भाला विकृती निर्माण होते. आणि ही जी विकृती आहे ही विकृती असामान्य असते. त्या असं सुश्रुत ऋषींनी सांगितलं आहे त्यांच्या सुश्रुत शारीरस्थान या ग्रंथामध्ये, जो की 3रा अध्याय आहे आणि 28वा श्लोक आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तर चरकांनी काय सांगितलं ते पण आपण बघू. तस्मिन्नेक दिवस क्रांतीपे नवम मासुमपादाय प्रसवकाली मित्याहुरा दशमान्मासातः. तर चरक ऋषींनी काय सांगितलं, चरक ऋषीचं असं म्हणणं आहे की जर 9वा महिना ओलांडला आणि 9वा महिना ओलांडून जर एक दिवस जरी पुढं गेला आणि जर प्रसूती झाली तर त्याला आपण 10वा महिना मानत नाही. त्या एका दिवसाला आपण 9व्या महिन्यामध्येच घेतो आणि ती जी प्रसूती आहे ती प्रसूती 9व्या महिन्यातच झाली असं आपण मानतो. आणि असं चरक ऋषींचं म्हणणं आहे. त्यांनी हे चरक शारीरस्थान या ग्रंथामध्ये सांगितले, त्यांच्या 4व्या अध्यायामध्ये आणि 25वा हा श्लोक आहे. तर अशा प्रकारे आपण 9 महिन्याचे 18 श्लोक आपण पूर्ण केले आहेत. तर असे एकूण 18 श्लोक आपण पुन्हा एकदा त्याचं रेसिटेशन म्हणजे त्याचं श्लोकाचं जे आहे वाचन आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे मासानुमासी गर्भवृद्धी क्रम आपण पाहिली. तर त्या श्लोकाचं रेसिटेशन आपण पुन्हा एकदा कंप्लीट करूया. चला, तर आता आपण मासानुमासी गर्भवृद्धी क्रमामधले 9 महिन्याचे जे 18 श्लोक आहेत त्या श्लोकाचं रेसिटेशन घेणार आहोत, म्हणजे त्याचं उच्चारण घेणार आहोत. तर पहिल्या महिन्याचा जो श्लोक आहे, प्रथमे मासी कललह जायते, हा जो आहे सुश्रुत ऋषींनी सुश्रुत शारीरस्थान 3रा अध्याय 15वा श्लोक आहे. स सर्वगुणवान गर्भत्वमापन्न प्रथमे मासी समूर्छितः सर्वधातु कलुषीकृतः खेटभूतो भवत्यव्यक्तविग्रह सदसदभूतांगवायव. हा जो आहे चरक शारीरस्थान 4था अध्याय 9वा श्लोक. आता दुसऱ्या महिन्याचं बघू. द्वितीय शीतोष्मानील अभिप्रपच्यमानाना महाभूताना संघातो घनं संजायते यदि पिंडपुमान स्त्रीचेतपेशी नपुंसकं चेदार्बुदमिति. हा आहे सुश्रुत शारीरस्थान 3रा अध्याय 15वा श्लोक. द्वितीयमासी घनः संपग्नते पिंडः पेश्यबूर्ध्वा तत्र गणः पुरुषः पेशी स्त्री अर्बुदम नपुसंकम. चरक शारीरस्थान 4था अध्याय आणि 10वा श्लोक. तृतीयहस्त पादशिरसा पंचपिंडिका निर्वंतते अंगप्रत्यंग विभाग सूक्ष्मो भवति. सुश्रुत शारीरस्थान 3रा अध्याय 15वा श्लोक. तृतीयमासी सर्वेंद्रियाणि सर्वांगवयश्च योगपद्यनाभिनिर्वंतते. चरक शारीरस्थान 4था अध्याय 11वा श्लोक. चतुर्थे सर्वांग प्रत्यंग विभागः प्रव्यक्तो भवति गर्भहृदय प्रव्यक्ति भावचेतना धातुरभिव्यक्तो भवति. सुश्रुत शारीरस्थान 3रा अध्याय 15वा श्लोक. चतुर्थे मासी स्थिरत्वमापद्यते गर्भः. चरक शारीरस्थान 4वा अध्याय 20वा श्लोक. पंचमे मनः प्रतिबुद्धत्तर भवति. सुश्रुत शारीरस्थान
तिसरा अध्याय 28वा श्लोक. पंचमे मासी गर्भस्य मांसशोणितोपचयो भौत्याधिक अन्यभ्यो मासेभ्यः. चरक शारीरस्थान. चौथा अध्याय 21वा श्लोक. षष्ठे बुद्धिः सुश्रुत शारीरस्थान. तिसरा अध्याय 28वा श्लोक. षष्ठे मासी गर्भस्य बालवर्णोपचयो भौत्याधिक अन्यभ्यो मासेभ्यः. चरक शारीरस्थान. चौथा अध्याय 22वा श्लोक. सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभागः प्रव्यक्ततर. सुश्रुत शारीरस्थान. तिसरा अध्याय 28वा श्लोक. सप्तमे मासी गर्भः सर्वैर्भावैराप्यायते. चरक शारीरस्थान. चौथा अध्याय 23वा श्लोक. अष्टमे अस्थिर्भवतोज. सुश्रुत शारीरस्थान. तिसरा अध्याय 28वा श्लोक. अष्टमे मासी गर्भस्य मातृतो गर्भतस्य माता रसहारिणीभिः संवाहिनीभिर्मुहुर्मुहुरोज परस्परतः आददाते गर्भस्या संपूर्णत्वातः. चरक शारीरस्थान. चौथा अध्याय 24वा श्लोक. नवमदशमैकादश द्वादश नामन्यतस्मिन् जायते अतोऽन्यथा विकारी भवति. सुश्रुत शारीरस्थान. तिसरा अध्याय 28वा श्लोक. तस्मिन्नेकदिवसातिक्रान्तेऽपि नवम मासमुपादाय प्रसवकालीमित्याहुरा दशमान्मासातः. चरक शारीरस्थान. चौथा अध्याय 25वा श्लोक. तर अशा प्रकारे आपण 9 अध्यायाचे जे 18 श्लोक आहेत त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं जे उच्चारण आहे ते सगळं आपण पाहिलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचं कॉन्टेंट मी या चॅनलवर आणत राहणार आहे. श्लोकाचं रेसिटेशन झालं आणि इतर जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत आयुर्वेदामधले त्यांचंसुद्धा सगळ्यांचं स्पष्टीकरण आणि सगळ्यांचे लेक्चर या चॅनलवर येणार आहेत. तरी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.